नमस्कार. मी एक मृदुल म्हणून एकीला फॉलो करते. बहुतेक त्या मानसोपचार तज्ज्ञ आहेत किंवा जे काय त्यांचं प्रोफेशन असेल तर त्यांचं छान असतं लेख वगैरे. तर त्यांनी ह्या वेळेला लेख पाठवला, प्रौढ वयात दुसरं लग्न करावं का नाही? हा प्रश्न त्यांना बरीच जणं विचारतात. त्यावर त्यांनी लिहिलेलं आहे. खूपदा मला अनेक जण हा पर्सनल सल्ला विचारण्यासाठी येत असतात की अमुक अमुक आहे, आता माझं 50+ आहे, मी लग्न करू का? हा प्रश्न एकदम पर्सनल आहे. ज्याचा त्याचा चॉईसचा प्रश्न आहे. त्यात प्रचंड रिस्क आहे आणि खूप सारे वेगवेगळे विचार करावे लागतात. त्यांनी ज्या केस म्हणजे त्या म्हणत आहेत, मी ज्या केसेस यात पाहिलं आहे त्याची उदाहरणं मी समोर ठेवते. त्यातून कोणाला काय घेता येईल त्याने घ्यावं. बायका अनेकदा नवऱ्याशी घटस्फोट किंवा नवरा गेला म्हणून लगेचच लग्नाचा विचार करतात जेव्हा त्यांची मुलं शाळेत असतात. अर्थात मुलांना मनातून हे आवडत नाहीत, पण ती बिचारी काही बोलत नाही. खूप बायका ज्यांच्याशी लग्न करतात त्यांच्याशी हे कबूल करून घेतात की ते यांच्या मुलांना सांभाळतील. पण प्रत्यक्ष त्यांच्या घरात स्वतःच्या मुलांना जी ट्रीटमेंट मिळते त्यात ह्या मुलांना जगणे असह्य होते. सावत्र भावंडांना झुकतं माप मिळतं. सावत्र वडिलांचं तुटक वागणं, उपकार केल्याची भावना असलेली वडिलांची आणि त्यांच्या नात्यातील लोकांची नजर सहन करावी लागणं, आपल्या आईला सावत्र वडिलांच्या बेडरूममध्ये राहताना पाहणं, हा मानसिक त्रास त्या मुलांना सहन करता करता मुलं शेवटी आम्ही हॉस्टेलला जातो किंवा आईच्या आईकडे जातो असा विचार करू लागतात. ज्या मुलांसाठी त्यांच्या सिक्युरिटीसाठी दुसरं लग्न केलं असतं त्याची परिणिती कशात होते बघा. पण आपलीच मुलं आपल्याला दुरावतात. भलत्याच मुलांना मात्र आपण जीव लावणार असतो आणि तरीही आपण दूरचे असतो. ती मुलं मुळातच या बाईला आई मानत नाहीत आणि साहजिकच आहे, कारण त्यांनाही हे लग्न मान्य नसतं. ते तिला आपल्या घरातील आश्रित आहेत ह्या भावनेने पाहतात, किंमत देत नाही. शेवटी बाईची सक्की मुलं तर दुरावतात, सावत्र मुलं सावत्रच राहतात. ज्या फिजिकल नीडसाठी लग्न होतं तो आनंद 2-3 वर्षातच आटोपतो आणि मग त्या बायका नवऱ्याला पण नकोशा होतात. परतीची वाट नसते. तर हे त्रिशंकू जीवन जगणं आहे का? यात नेमकं काय मिळालं या बाबीचा विचार व्हायला हवा. पुरुषांचं म्हणाल तर ते इतके उतावीळ असतात की फार माहिती न घेता पटकन लग्नाला तयार होतात. मिळेल ते स्थळ स्वखुशीने पत्करतात. त्यातून बाई वयाने लहान असेल तर अजूनच आनंद होतो. ती बाई घरी येते, मग खरा रंग दिसायला लागतो. कधीकधी या बायांचे प्रियकर असतात ऑलरेडी, पण त्यांच्याशी लग्न करता येत नाही. मग फक्त सिक्युरिटीसाठी प्रौढ माणसाशी लग्न करतात. पहिल्याच वर्षात इस्टेट, पैसा वगैरे आपल्या नावाने करून घेतात. अनेक बायका तर आधी हे लिहून घेऊन किंवा माझ्या बँकेत इतके पैसे जमा करा माझी सिक्युरिटी म्हणून, तरच लग्न करता येईल असे सांगतात आणि लग्न करतात. तरीही या बाबाजींना कळत नाही की नेमकं लग्न कशासाठी होतं आहे. बरं, वरवर हे पुरुष म्हणतात की मुलासाठी लग्न करतो आहे, पण आतून फक्त स्वार्थ असतो. यामुळे होतं की बाई फसवते. जे संबंध अपेक्षित असते ते जमतच नाही, कारण पुरुष थकण्याच्या वयातला असतो, बाई तरुण असते. त्यामुळे ती प्रियकरासोबतच असते आणि मुलांनी बापांना ओळखलेलं असतं. ते आधीच बाजूला होतात किंवा घटस्फोट झाला असल्यास आपल्या आईकडे परत जातात. असं पण होऊ शकतं की ही बाब पुरुषांनी लक्षात घ्यायला हवी. लग्न करताना लग्नाचा उद्देश पक्का मनात असायला हवा. का करतोय लग्न? त्यासाठी आपल्याला काय काय गमवावं लागेल? परवडेल का ते? यात काही चांगलं होईल का वाईट वाटायला येईल असे उहापोह निदान प्रौढ लग्नात व्हायलाच हवेत. ह्यातला फार महत्त्वाचा आहे, कारण आता वय, तब्येत फार साथ देणारं नसतं. प्रयोग करायला फार भवितव्य नसतं.
अशा वयात किमान आपली मुलं आपल्याला दूर नसावीत, कारण हॉस्पिटलाइज व्हावं लागलं, आपण आजारी असू शकू, त्यावेळेला परकी सोबत असतील का आपले, हा विचार हवाच हवा. दुसरा मुद्दा हा की आयुष्यभर ज्यांच्यासाठी खस्ता खाल्ल्या, ज्यांना जन्म दिला, त्यांना मरताना काही देण्याऐवजी भलत्याच कोणाला आपली इस्टेट जावी का? खरंच हा विचार मात्र खूप डीप आहे आणि आपापला ज्याने त्याने करायचं आहे. लग्नाआधी पैशाची मागणी करणारे, लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवू पाहणारे आणि तीच अपेक्षा म्हणून लग्न करणारे, लग्नाच्या आधी कसले कसले करार करणारे लोक जेव्हा जोडीदार म्हणून समोर उभे असतात, तेव्हा खोलवर विचार हवा की आपण नेमकं कसलं कॉन्ट्रॅक्ट करत असतो. अनेक जण जे शरीर सुखासाठी लग्न करतात, त्यांची तब्येत अनेक वर्ष साथ देतेच असं नाही. मग लग्न का केलं असं वाटायला लागतं. पैसे नावावर करून लग्न करणारे नंतर त्या बाईकडे बायकोऐवजी ती आपल्या जीवावर जगणारी कोणी असं पाहतात. किंमत शून्य होऊन जाते. या उपर दोन्हीकडून जेव्हा मुलांशी नाते तुटतात, तेव्हा आयुष्याच्या संध्याकाळी हातात फक्त निराशा राहते, उदासी असते. सिनेमा, नाटकात, सिरियलमध्ये होणारी प्रौढांची गुडी लग्न आणि प्रत्यक्ष लाईफमध्ये रियालिटी ही वेगळी असते. या मुद्द्यावर फार चर्चा होत नाही, कारण सगळ्यांच्या मनाविरुद्ध ही लग्न झालेली असतात. त्यामुळे ती फेल गेली हे सांगायची हिंमतही नसते. त्यामुळे नाटक करून सगळं छान आहे असं सांगितलं जातं. म्हातारपणी आर्थिक सिक्युरिटी बाईला हवी असतेच, पण ऑन व्हॉट कॉस्ट? मग काय गमावून हा प्रश्न विचारात घ्यायला पाहिजे. मनाला विकून, आपल्या मुलांना दुरावून, आपली नाती गमावून फक्त आर्थिक सिक्युरिटी मिळाली तर त्याला काय किंमत आहे? फक्त शरीरसुख हाच फॅक्टर लक्षात ठेवून जो पुरुष लग्न करतो, त्याला आयुष्यात प्रेम करता येईल का त्या बाईवर? का वस्तू म्हणूनच पाहणं होईल? आणि खरं तर अपेक्षा कितीही असल्या तरी शरीर साथ देईल का? शरीराची गॅरंटी असते का? हा मुद्दा महत्त्वाचा असतो. पहिल्या 2 वर्षात जर शरीर काही रोगामुळे किंवा व्याधीने ग्रस्त झालं तर शरीर सुख एखादीला नकोसं होऊ शकतं. कारण हे वय असंच असतं की जिथे ऑल इज वेल ही शाश्वती नसणार. त्यामुळे फक्त त्यावर आधारित लग्नाचा निर्णय नसावा, कारण ती साफ फेल होऊन जाऊ शकतात. लग्न म्हणजे बरंच काही असतं. त्यात दोस्ती आणि रिस्पेक्ट, सगळ्यात महत्त्वाचा मान राखला जात नसेल तर अशा कोणत्याच नात्याला काहीच अर्थ नसतो. अजून एक महत्त्वाचं, प्रौढ वयात फार मोल्ड होता येत नाही कोणालाही, अगदी. कारण लाईफस्टाईल, आवडीनिवडी, सवयी या सेट झालेल्या असतात. त्या कोणीही सांगून बदलता येत नाहीत. म्हणून ॲडजस्टमेंट हा फॅक्टर गायब असतो. अशा लग्नात एकमेकांसाठी त्याग करायची तयारी हवी. सगळ्यात महत्त्वाचं असतं ते दुसऱ्या लग्नात दुसऱ्याच्या मुलांना ॲक्सेप्ट करून त्यांच्यावर प्रेम करणं आलं. ते जर अजिबात होताना दिसत नाही, कारण लोक स्वार्थी असतात. मुळात आपल्याच मुलाकडे लक्ष देत नसतात. तर दुसऱ्यांच्या मुलांना ॲक्सेप्ट करणं तर दूरच राहिलं. आफ्टर 55 माणसाला सगळ्यात गरज कशाची असते तर मनाची. स्लो लाईफ आणि समाधानाचं म्हातारपण, जवळच्या नात्यांचा सहवास, आनंद याहून मोठं काहीही नसतं. म्हणूनच फिल्मी दुनिया बघून आपलं आयुष्य प्लॅन करू नयेत. म्हातारपणी जास्तीचं सुख मिळत नसेल तरी चालेल, पण किमान आहे ते सुख समाधान हरवलं नाही पाहिजे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की मुलांशी आपले संबंध उत्तम असतील आणि ते दुसऱ्या लग्नाला स्ट्रॉंगली विरोध करत असतील
तर मुलांच्या या निर्णयाची दखल जरूर घ्यावी. कारण इतक्या वर्षाचं मौल्यवान नातं या माणसांच्या पायी, एका माणसाच्या पायी गमावणं बरोबर नाही. ही व्यक्ती पुढे होऊन आपल्याला सोडू पण शकते, घटस्फोट देऊ शकते, अफेअर असू शकतं. 10 वेळा विचार व्हायला पाहिजे. म्हणूनच हा लेख अनेक मुद्द्यावर विचार करता यावा यासाठी केलेला आहे. कारण दुसऱ्या लग्नात हॅपी झालेली लोकं मी कमी बघते, पस्तावलेली लोकं जास्त बघते, पुन्हा घटस्फोट घेणारे जास्त बघते. त्यामुळे पुन्हा पुन्हा खूप विचार करा, अंतर्मनाचा आवाज ऐका आणि मगच निर्णय घ्या. म्हणजे पस्तावायची वेळ येणार नाही. खरंच खूप डीपली विचार करून ह्या ताईंनी, मृदुलताईंनी खूप छान लेख लिहिला आहे. आणि मला वाटतं हल्ली खूप ठिकाणी असंच झालं आहे, मुलं मोठी झाली आहेत, शिकायला बाहेरच्या देशात किंवा बाहेरच्या गावात गेलेलं आहे, आणि जर एकटं माणूस असेल तर कंटाळतो आणि लग्न करायच्या घाईवर येतं. तर विचार करा, दुसरं लग्न करायच्या वेळेला आपल्या वयाचा, सगळ्या गोष्टीचा विचार करा. आणि असलेलं तोडकं मोडकं पण सुख समाधान घाईघाईच्या निर्णयाने घालवू नका. तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल खूप आभारी आहे.